नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमर कृती ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 15 आणि 16 यांचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत। या ओव्या भगवद्गीतेच्या सांख्ययोगाच्या संदर्भात आहेत आणि जीवनातील खरे सुखदुःख, आत्म्याची शाश्वतता यावर प्रकाश टाकतात। चला या ओव्यांचा भावार्थ आणि त्यातील तात्विक गाभा आणि सोप्या अर्थ समजून घेऊ। चला तर मग सुरुवात करूया। संत ज्ञानेश्वरांनी 1290 मध्ये नेवासा येथील ज्ञानेश्वरी लिहिली, जी भगवद्गीतेवर आधारित आहे। दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करा श्रीकृष्ण आत्म्याच्या अमरतत्वाविषयी सांगतात। यात आत्मा, देह आणि जीवनातील नश्वर गोष्टींची तात्विक चर्चा आहे। ओवी क्रमांक 15 आणि 16 यामध्ये ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाच्या शिकवणीला मराठीत अतिशय काव्यमय आणि सोप्या शब्दात मांडलं। या ओव्या भगवद्गीतेच्या श्लोक क्रमांक 2 आणि भाग 20 च्या संदर्भात आहे, जिथे आत्म्याची अविनाशी प्रकृती सांगितली आहे। आत्मा न मरे न मने जन्म कदा, न क्षीण होय का तो नदा, अविकारी तो अवय सदा नित्य शुद्धीची। या ओवीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आत्मा हा कधी जन्मतात मरत नाही, जन्मताही नाही आणि मरत नाही, आणि तो कधी क्षीणही होत नाही। तो अविकारी म्हणजेच कोणत्याही बदलापासून मुक्त आहे। आत्मा अवय्य आहे म्हणजेच नाश न होणारा, सदा शुद्ध आहे। याचा अर्थ आत्मा हा देहापासून वेगळा आहे आणि तो कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे प्रभावी होत नाही। आपण नदी काठावर उभे असतो, पाणी वाहतंय, लाटा येतात जातात, पण नदीचं मूळ स्वरूप कायम आहे। तसंच आत्मा हा देहात आहे, पण देहाच्या बदलापासून, जन्म मृत्यूपासून अलिप्त। आपण रोजच्या जीवनात सुखदुःख, यश अपयश यांना सामोरं जातो, पण आत्मा या सगळ्यांपासून मुक्त आहे। देहस्थ व्यापी अनुपमतो न ही कळाचा कदा ग्रास, जो सर्वत्र व्यापक एकरस तो आत्मा नित्य। या ओवीत ज्ञानेश्वर आत्म्याचं सर्वव्यापी स्वरूप सांगतात। आत्मा हा देहात व्यापून राहतो, पण तो देहापुरता मर्यादित नाही। तो काळाच्या पकडीपासून मुक्त आहे, म्हणजेच काळ त्याला नष्ट करू शकत नाही। आत्मा सर्वत्र एक समान आणि नित्य आहे। तो कोणत्याही स्वरूपात बदलत नाही, त्याचं स्वरूप एकसारखं राहतं। आकाशाला आपण पाहतो, त्यात ढग येतात, गडगडाट येतो, पण आकाशाचं स्वरूप कधी बदलत नाही। तसंच आत्मा हा विश्वात सर्वत्र आहे, पण तो कधीही बदलत नाही। आपण ज्या शरीरात आहोत ते वृद्ध होतं, नष्ट होतं, पण आत्मा तोच राहतो। या 2 ओव्या आपल्याला शिकवतात। पहिली गोष्ट, आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव आपल्याला नश्वर गोष्टींवर अवलंबून राहण्यास प्रवृत्त करते। आपण सुखदुःख, यशापयश यांना खूप महत्त्व देतो, पण या ओव्या सांगतात ते सगळ्यात तात्पुरतं आहे। खरा आत्मा यापासून अलिप्त आहे। जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो तेव्हा ओव्यांचा विचार करा। उदाहरणार्थ, नोकरी गेली, नातं तुटलं किंवा अपयश आलं तर स्वतःला सांगा, मी माझ्या आत्म्याच्या स्वरूपात शाश्वत आहे। हे संकट माझ्या खऱ्या स्वरूपाला स्पर्श करू शकत नाही। ही जाणीव आपल्याला मानसिक शांती आणि स्थिरता देते। दुसरं, आत्म्याचं सर्वव्यापी स्वरूप आपल्याला सर्व जीवांशी एका तत्वाची भावना शिकवते। जर आत्मा सर्वत्र एकच आहे, तर प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक जीवात तोच आत्मा आहे। यामुळे आपल्याला प्रेम, करुणा आणि सहानुभूती निर्माण होते। मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधील ओव्या 15 आणि 16 ओव्यांमधून आत्म्याच्या अमरतत्वाचा आणि सर्वव्यापीपणाचा सुंदर संदेश देतात। या ओव्या केवळ मार्गदर्शन तात्विक नाही, तर आपल्याला रोजच्या जीवनातील मार्गदर्शन करतात। आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखलं नाही तर कोणतंही संकट आपल्याला डगमगू शकत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायावर किंवा ओवीवर व्हिडिओ हवा आहे तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत नमो जी आद्या। धन्यवाद।